सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अण्णा, नगरपालिकेची रणधुमाळी सध्या चालू आहे। मनोमिलनाचा पण बऱ्याच लोकांच्या मध्ये संभ्रम आहे। त्यात तुम्ही एक पत्रकार असून आमच्या कानावर असं आलंय की आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात। ही एक मोठी चर्चा आहे साताऱ्यात। नेमकं काय गमक आहे, काय कसं काय होणार आहे सगळं? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मनोमिलनासंदर्भात म्हणाल तर फार मोठी चर्चा आहे। शरद काटकरांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा आहे, कारण मी ते गेल्या 2 वर्षापासून माझा प्रचार सुरू केलेला आहे। त्याच्या मागचं कारणही आहे, मी यापूर्वीच्या सुद्धा मुलाखतीत सांगितलं आहे की दोन्ही नेते म्हणजे सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबाराजे असतील, ह्या दोन्ही नेत्यांचे गेल्या 35 वर्षात मी निवडणुकीची फार जवळून पाहिलेला माणूस आहे। त्यामुळं नगरसेवक पद असू देत किंवा या कुठले गेल्या 2 टर्मला झालेलं नगराध्यक्षपद असू देत, ह्या दोन्ही वेळेला ह्या राजांनी पहिल्या 15 दिवस 400 जणांना नगराध्यक्षपदाचं गाजर दाखवलं किंवा नगरसेवक पदाचं गाजर दाखवलं। पण शेवटच्या 8 दिवसात पहिल्या 8 दिवसात ते दोघांना थांबवतात आणि शेवटच्या दिवशी एकाला थांबवतात, अशी आजपर्यंतची परिस्थिती आहे। आणि ही सगळी पार्श्वभूमी माहीत असल्यामुळं मी खरं तर ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार मी त्यावेळेला असा काय विचार केला होता, नगराध्यक्षपद हे ओपन पडेल, सर्वसाधारण असेल, असं काय मी विचार केला नव्हता। पण लॉटरी लागली तर आपण असावं आणि चर्चा ही झालीच पाहिजे। आणि असं काही नाही की आपल्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, आपले ठेकेदार आहे, आपलं अमुक आहे, आमचे व्यवसाय आहेत, असं काही नाही। त्यामुळं जनमानसातला कौल घेत मी गेल्या 2 वर्षापासून या निवडणूक प्रक्रियेत खरं तर प्रचाराच्या आहे। आणि त्यामुळं मला आज जे नाव चर्चेत, तू म्हटलं जसं की बाबा नाव चर्चेत आहे, नाव निश्चितपणाने चर्चेत आहे। पण अण्णा, आपण एक पत्रकार आहात, समाजसेवेमध्ये अग्रेसर आहात, असं असताना ही अशी वेगळी अपेक्षा असं अचानक नाही। अपेक्षा प्रत्येकाला ठेवणं गरजेचं आहे, कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीत ते प्रत्येकाला अपेक्षा असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं मी त्या प्रक्रियेत आहे आणि राहणंही साहजिक आहे। गेल्या 35 वर्षात जर आपण सगळं राजकारण जवळून पाहिलं असेल आणि कुठंतरी समाजसेवाचं एखादं जर आपल्या हातून घडत असेल तर निश्चितपणानं उभं राहिलं पाहिजे। तो प्रत्येकाचा अधिकार आहे, त्या पद्धतीनं आपण उभं राहतोय आणि यामुळं मी ह्या प्रक्रियेत आहे। पहिली गोष्ट एक। आणि दुसरं काय की राजकारण हे अलीकडच्या जर काळात बघितलं तर हे समाजसेवा राहिलेली आहे, असं एकंदरीत मला गणित दिसतंय। पण मला जे ह्या निवडणुकीला सामोरं जायचं, मला काय पैसे कमवायचे आहेत अमुक असं नाही। ज्या पद्धतीनं मी पत्रकारितेत चांगलं नाव कमवलंय त्या पद्धतीनंच मला नगरपालिकेला नगराध्यक्ष काय करू शकतो हे दाखवून द्यायसाठी मी खरं तर उभा राहतोय। त्यामुळे मी काय होईल, आरक्षण काय पडेल ह्याची वाढ पहिली नाही, पण लोकांच्यात फिरून माझी भूमिका ज्या वेळेला मी मांडली त्या वेळेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तुमच्यासारखा स्पष्ट व्यक्त, कारण पत्रकारितेत स्पष्ट व्यक्तपणा असणारा मी पत्रकार आहे आणि एखादी गोष्ट जर माझ्या हाताला लागली तर मी त्याची पाठपुरावा करतो आणि पाठपुरावा केल्यामुळे त्याला एक वेगळं वेटेज असतं। त्या पद्धतीची मी पत्रकारिता पारदर्शक केली। तुम्ही स्वतःला स्पष्ट असणारे पत्रकार समजताय किंवा म्हणताय, पण मग आम्ही गेली 4-5 दिवस झालं आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, आपण का आम्हाला टाळलं? नाही, काय झालंय, मला खरं तर ते रिमांड होमची म्हणजे रिमांड होम म्हणता येत नाही आपल्याला, आता बाल सुधारगृह जे आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं, आपण आणखीन एक आम्हाला सांगितलं की आम्हाला 100 मुलं आहेत, मला 100 मुलांची कपडे खरेदी करायची, नेमकं काय प्रकार आहे? आता गंमत अशी आहे, म्हणजे विषय सांगतो की मला 100 मुलं आहेत, ही 100%, पण कायदेशीर 2च आहे। कायद्याच्या कचाट्यात मी 2 आहे। 100 मुलं आहेत म्हणजे इथलं जे रिमांड होम आहे, बाल सुधारगृह आहे, आणि त्या बाल सुधारगृहातलं जी बालकं आहेत त्यांना गेल्या 7-8 वर्षापासून मी दीपावळीसाठी मी आणि माझा मित्र परिवार जेवढे माझ्या मित्र सानिध्यात असतात आणि त्यांना ते कन्सेप्ट पटल्यामुळं दीपावळीला आपण गेल्या 7-8 वर्षापेक्षा जास्त कालावधीत आपण त्यांना दीपावळीसाठी कपडे खरेदी करतो। आणि ते कपडे असे असतात की ती चॉईस मुलांनी करायची असते आणि त्या व्यापात होतो, कारण 100च्या वर एखाद्या बालकांना जर कपडे घ्यायचे असेल, आपण जर 2-3 मुलं जर कपडे घ्यायचे असतील तर त्याला फार वेळ लागतो, म्हणजे प्रत्येक कुटुंबाला ती परिस्थिती माहीत आहे। पण ही तर 100 आहेत आणि ह्यांना कपडे घेताना
फार तारेवरची कसरत असते, त्यांच्या चॉईस बघायच्या असतात. ते एवढंच नाही करत तर ते आमच्या ज्या केअरटेकर आहेत, ज्या महिला भगिनी आहेत आमच्या, ते वर्षभर माझा तो वाढदिवसाचा जो कार्यक्रम असतो, दर महिन्याला ह्या मुलांची मी वाढदिवस साजरे करतो. कारण समाज असा आहे की स्वतःचा वाढदिवस लावून तिथं साजरा करतो, पण गेल्या 18 वर्षापासून मी त्या बालकांचे वाढदिवस साजरे करतो. आणि बालकांचे वाढदिवस एवढे साजरे करतो की प्रत्येक पालक आपल्या मुलांचे करतो, आपल्या कुटुंबियांच्या घरातले जेवढे वाढदिवस असतील साजरे करतात. ही जी बालकं आहेत ह्यांच्यासाठी कुटुंब हा विषय नसतो. आणि ह्यांना ही जी खंत आहे, म्हणजे आज तुम्ही जर एखादा समाजात प्रतिष्ठित म्हणून जर तुम्ही तिथं गेला आणि त्यांच्या मुलांच्या पुढं जर तुम्ही त्या माझा मित्र किती सामाजिक कार्य करतो हे मुलांना सांगितलं तर त्याला घेणं देणं नाही आहे. मुलांना एकच दुःख असतं, मला आई नाही, मला बाप नाही, मला चुलता नाही, मला मावशी नाही, मला काका नाही, मला कोण नाही, आणि म्हणून मी माझा अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा होत नाही, ही खंत मुलांना आहे. आणि हे ज्या वेळेला मला जाणीव झाली त्यावेळेला मी हा उपक्रम सुरू केला. आणि त्यावेळेला मी असं एका मित्राच्या वाढदिवसात सांगितलं होतं की या महिन्यापासून दर महिन्याला एक तुमचा कार्यक्रम हा वाढदिवसाचा असेल. आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम तिथं सुरू झाला. मी त्याला पहिल्या सुरुवातीला असं सांगितलं होतं की 3 किलोचा केक कापेल एवढी तरी परमेश्वराला आपल्याला ताकद दिलेली आहे. आणि म्हणून तो उपक्रम सुरू झाला. त्याला आज 8-10 वर्ष होऊन गेली. आणि त्यामुळं झालं कसं की त्या मुलांचे वाढदिवस जी त्यांना आयुष्यभराची खंत होती ती संपली. म्हणून मी तुला सांगितलं की मला 100 मुलांना कपडे घ्यायचे आहेत आणि 100 मुलांना कपडे घ्यायचे आहेत आणि त्यांच्या चॉईसप्रमाणे घ्यायचे आहेत. तेवढंच नव्हे तर आमच्या केअरटेकर ज्या भगिनी आहेत ते वर्षभर माझा जेवणाचा विषय असतो. कारण मुलांना चॉईसनं मी जेवण देतो. मुलांनी ठरवायचं की ह्या वेळेला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जेवण काय द्यायचं. मग त्या पद्धतीचं त्याचं आमचं नियोजन असतं. सकाळी 11-12पर्यंत आपला फोन बंद असतो, म्हणून आज मी सकाळी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो. एक आपले सिपर दादा आहेत, ते तुमचं जरा जास्तच कौतुक करत होते. नेमकं नाही, आता हा जो तुम्ही जे म्हणताय की तो नरुटे आमचे म्हणून एक लोणंदकरचा एक इसम आहे. आणि त्याची जी मुलगी आहे ती अतिशय हुशार आहे. म्हणजे ती भविष्यात IPS वगैरे होऊ शकते. आणि त्याला 2 मुली आहेत. आणि लोणंदवरून तो माणूस इथंच वास्तव्याला आहे. तो लोणंदवरून इथं वास्तव्याला राहिला आहे. मुलांना खरं तर मुलांच्या शिक्षणासाठी मात्र समजतं, हा मुलीच्या शिक्षणासाठी. आणि अशा हुशार मुलीला मी वर्षातून 2 ड्रेस घेतो. एक ह्या बालसुधारगृहाच्या मुलांच्या बरोबर एक ड्रेस असतो आणि मे महिन्यात तिचा वाढदिवस असतो 23 मेला. त्यावेळेला तिला एक ड्रेस असतो आणि त्यासाठी तो आला असेल आणि त्यामुळं तो कौतुक करा. आता गंमत अशी आहे, त्यांनी काय बोलावं बरं. गंमत एवढ्या वर्ष झाली, फार अगदी कुणाला माहीत आहे असं काय विषय नाही आहे की ही जर गोष्ट इतर समाजातल्या लोकांनी कुणी केली असती तर त्याचा फार गाजावाजा झाला असता. मला एक 2-3 गोष्टीचं इथं फार कौतुक करावं असं वाटतं. माहेश्वरी समाज आहे साताऱ्याला. माहेश्वरी म्हणजे जर ग्रामीण भागातली जुनी जर म्हण बघितली तुम्ही तर श्रीमुस मारवाडी आपण असं म्हणलं जातं. माहेश्वरी समाज आहे. त्या माहेश्वरी समाजानं गेले 17-18 वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलला जे नातेवाईक राहतात किंवा पेशंट असतात त्यांच्यासाठी जेवण ठेवलं. हे हा असा उपक्रमच आहे ना हा चांगला. त्याच पद्धतीनं तुम्हाला आत्ता अलीकडच्या बाजूला जैन समाजाने एक जे खनाळीत मंदिर आहे तिथं दर शनिवारी त्यांनी जेवणाचं नियोजन केलेलं आहे. ते टीन देतात, त्यांचं पॅकेज असतात ते देतात. असे समाज पुढे आले पाहिजे. म्हणजे मी करतो, मी तर नेहमी लोकांना सांगतो की ह्या गोष्टी जे माझ्या हातून होत आहेत हे गेल्या जन्माचं माझं काहीतरी देणं आहे. बालकांना जे आपण देतो उपकार करत नाही आपण साहेब. समाजातल्या प्रत्येक घटकाचे खरं तर हे करते त्या पद्धतीने ते होत राहतं. हे काय भावनिक विषय आहे. पण तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात. ईश्वर करो आपल्या इच्छा पूर्ण हो आणि आपण नगराध्यक्ष झाला तर मग या समाजसेवेचं काय गंमत कशी. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी
millet spices cereals. Grind everything here. GChem आटा चक्की. Tan 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 tan. Tan 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 tan. GChem आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. ह्याच्यापेक्षा स्पीड नव्हता. माझे जे उपक्रम आहेत ते आता माझ्या आवाक्यावर आहेत. त्यावेळेला समाजातले जे दान सुरू आहेत, आज समाजाला परिस्थिती अशी आहे की दान करायचे, पण दान सत्पात्री जाईल का नाही महत्वाचं ते. दान तर करायचंय पण सत्पात्र दान आम्ही करतोय. मी माझ्या ह्या उपक्रमाला सुद्धा ज्यांचं नियोजन असेल, ज्यांच्याकडे मी पोचतो त्यांना मी जाणीवपूर्वक बोलवतो. त्यांनी त्या मुलांच्या सहभागी व्हायचं. एवढंच नव्हे तर मी जिथपासून उपक्रम सुरू केला आहे तिथपासून आमचे जे नेल्याचे सुभाष जाधव त्यांचा गायनाचा कार्यक्रम असतो. म्हणजे गायनाचा कार्यक्रम असतो, जेवणाचा कार्यक्रम असतो, केक कापला जातो, त्या मुलांना फुल एन्जॉय केला जातो. अशा पद्धतीचं ते माझं नियोजन असतं. आणि ह्या काय आपण कुठंतरी स्टंटबाजी करावी, आज आपण करतोय म्हणून हे करावं, मला असं नाही की माणसं मुठभर देतात आणि सुपर दिल्याचं आव्हान आणतात, असं आपल्याला काय करायचं नाही. माझ्या अगदी 5, 50, 100 लोकांना सुद्धा माहीत नसेल की गेल्या अर्धा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. आणि लोक देतात, थोडेफार मदत करतात, राहिलेले आमचे वर्षभर तुकडं चालले असतात म्हणून हे चालू आहे. आता तुमचा मगाचा एक विषय राहिला तर तो मनोमिलन होईल का. आता गंमत अशी आहे, सातारचं मनोमिलन हा राज्यातला चर्चेचा विषय, पहिली गोष्ट एक. आणि मला आज तर एकंदरीत परिस्थिती वाटते की दोन्ही राज्यांनी प्रत्येक प्रभागात आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागाशा आदेश दिलेले. म्हणजे उदयनराजेंनी त्याच पद्धतीने दिले, शिवेंद्रराजेंनी बाबांनी बी त्याच पद्धतीने दिले. त्यामुळं जर आता आपण जर चर्चा बघितली तर प्रत्येक वार्डात 4-4 जण, 5-5 जण, 6-6 जण अशी कामाला लागले. इच्छुकांची संख्या फार मोठी आहे आणि त्याच्यामुळं मनोमिलन होईल असं आज म्हणणं थोडंसं ठामपणे म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरलं. आणि ह्या गोष्टी खरं तर सातारच्या दृष्टीने किती फायद्याच्या आहेत पेक्षा नेत्यांच्या दृष्टीने किती अडचणीच्या आहेत ह्या मनोमिलनाच्या ह्या गोष्टी. आज जर बघायला गेलं तर 50 सदस्यांची नगरपालिका आता वाढीवमुळं झाली. आणि ह्या वाढीव ह्याच्यामुळं जरी झाली असली तरी आज राज्यातलं बघितलं तर शिंदे गटांच्या शिवसेना आहे, अजित पवारांचा राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, असं त्रिशंकू असं ते शासन आहे. आणि त्यामुळं त्यांनाही या ठिकाणी संधी द्यायची झाली. आणि 2-2 जर उमेदवार द्यायला तर 4 उमेदवार इथंच गेले. BJP ओरिजिनल 6 गेले, कारण त्यांचे नगरसेवकच 6 आहेत. आता 10 इथं गेले तर 20-20 मध्ये हे खेळणार काय. आणि त्याच्यामुळं 100 कमीत कमी इच्छुक जे आहेत, कारण आज इच्छुकांची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच जणांनी पैसे खर्च केले. आणि पैसे खर्च केल्यामुळं, उपक्रम राबवल्यामुळं मी थांबणं हे माझ्या आता थांबवणं स्वतःच्याच नव्हे तर नेत्यांच्यापेक्षा हातून गेलेलं आहे. त्यामुळं दोघंही वेगवेगळ्या मैत्रीपूर्ण लढत लढतील आणि पुन्हा एकत्र जर यायची वेळ आली तर एकत्र येतील अशा परिस्थिती आहे. कारण राजघराण्याचं मनोमिलन झालेलं आहे आणि राजघराण्याचं मनोमिलन हे नेत्यांचं झालं आहे, मात्र कार्यकर्त्यांचं झालेलं ना शहरात दिसत ना ग्रामीण भागात दिसत. आजही म्हणजे परवा मी एका मुलाखतीत हेच सांगितलं की नमो नामाचा जो मॅरेथॉन होती, त्या मॅरेथॉन ही खासदार गटानं आयोजित केली होती. त्या गटाला खऱ्या अर्थानं सगळ्या भाजप म्हणून, कारण भाजपचा तो कार्यक्रम होता, त्यामुळं सगळ्या गटाने तिथं येणं खरं तर गरजेचं होतं पक्ष म्हणून. पण तसं काय दिसलं नाही. याचाच अर्थ असा आहे की नेत्यांचं मनोमिलन झालं, कार्यकर्त्यांचं झालं नाही. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. ऐन वेळेला मैत्रीपूर्ण लढाईचं, कारण जर त्यांना हे थांबवायचं असेल, जर तुमचे बंडखोरी थांबवायची असेल तर नेत्यांना एकत्र येणं थोडंसं गरजेचं आहे आणि गरजेचं असेल, कारण शेवटी निर्णय दोन्ही नेत्यांनी घ्यायचा आहे. पण बंडखोरी हा फार मोठा त्यांच्या पुढचा प्रश्न असेल, कारण इच्छुकाने प्रत्येकाने एका वार्डात आज जर बघितलं तर 8-8, 10-10 जण इच्छुक आहेत. पुन्हा कोणाला थांबवणार? पण 100 थांबवायचं झालं तर 50 विरोधकांच्या हाताला लागतील आणि 50 विरोधकांच्या हाताला लागलं तर ती जी तिसरी आघाडी होईल त्यांच्यावर बोलण्यासारखं ह्या दोन्ही नेत्यांना काही नसेल. आणि जनतेच्या मनात जी खतखत आहे ती एका वेळेला जर बाहेर पडली तर अडचणीचं भासेल.
कारण दोन्ही राजे एकाच पक्षात आहेत, दोघांची नगरपालिका म्हणून पाहिलं जातं. तर हे करत असताना यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीत हे दोन्ही नेते होते, पक्षाच्या तिकिटावर लढण्याचं काम कधीही केलं नाही. दोन्ही नेत्यांनी सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशाच पद्धतीचं निवडणुकीला सामोरे नगरपालिकेला गेलेत. भाजपचा दबाव निश्चित असणार आहे, कारण त्यांना चिन्ह हे तळागाळापर्यंत पोचवायचं आहे आणि तळागाळापर्यंत पोचवायला सुद्धा यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी नेत्यांना चा आदेश मानले नव्हते, यासुद्धा वेळेला सुद्धा मानतील असं मला वाटत नाही. आणि हा सूर साताऱ्यात आहे, जनभावना त्याच आहेत. फक्त निवडणुका कधी होत आहेत यावर उत्सुकता जशी आहे तशापेक्षाही 100 पट उत्सुकता ही मनोमिलन होणार का यावर आहे. पण मनोमिलन होईल असं आज तरी चिन्ह दिसत नाही, कारण एका वार्डात दोन्ही नेत्यांनी 2-2, 3-3 माणसं कामाला आपल्या भागात लावलेली आहेत आणि त्याच्यामुळं मनोमिलन होणं असं म्हणणं धाडसंच आहे. आणि बघू, पण एक आहे की इच्छुकांची जसं तुम्ही म्हटलं सुरुवातीला की नगराध्यक्षपदासाठी त्यालासुद्धा इच्छुकांची भावगर्दी असेल, कारण सर्वसाधारण खुला असं पडलेलं आहे. त्यामध्ये लेडीज उभ्या राहू शकतात, ओबीसीवाले उभे राहू शकतात, जेवढे तुमची जात आहे त्यातल्या कुठलाही उमेदवार उभा राहू शकतो. त्यामुळं नगराध्यक्षपदाचे उमेदवार 2 आणि 3 उमेदवार होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची भावगर्दी असेल. थांबवणं थोपवणं हे नेत्यांच्या हाताच्या बाहेर गेलेलं असेल. त्यामुळं दोन्ही नेते ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडतील आणि मैत्रीपूर्व लढत अशा पद्धतीचं एक होईल. तिसरी आघाडीनं आत्ता कंबर कसलेली आहे. शशिकांत शिंदेचं जरी त्यांनी आता मला काल परवा एक जण म्हणले की शशिकांत शिंदेनी शरणागती पत्करली का, आता तो त्यांचा पक्षाचा विषय आहे. शरणागती पत्करायची का पक्ष वाढवायचा त्यांचा विषय असेल, त्यांचं राजकारण त्यांच्याकडे असेल. पण अन्य जे मंडळी आहेत ती मात्र ह्या प्रक्रियेत पूर्णपणे गुंतलेली आहेत आणि त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी ही असेल म्हणजे तिरंगी लढत ही नगरपालिकेची दिसेल आणि त्याला अपक्षांची परत फार मोठी जोड असेल. अशा पद्धतीचं हे फार विचित्र आणि राज्यात चर्चेचा विषय असलेली ही सातारा नगरपालिका असेल हे मात्र निश्चित. सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा. या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही.